शेतकरी कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर सरकारची मोठी घोषणा. तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारी विविध योजनांचे अपडेट तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असून प्रत्येक पक्षाकडून मतदारदारांना आरशी करण्यासाठी मोठमोठी आश्वासने दिली आहेत. विशेषतः शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा एकदा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख राजकीय आघाड्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आश्वासनांची शर्यत लागली आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या चंद्रपूर येथील जाहीर सभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली की महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. आता या सभेला महायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवारे यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर आणि खासदार कुलस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. फडणवीस यांनी केवळ कर्जमाफीपुरतेच मर्यादित न राहता अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली. त्यांनी सध्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून ती 2100 रुपयापर्यंत नेण्याचं आश्वासन दिलं. म्हणजेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी भावांतर योजना राबवण्याचेही आश्वासन दिले. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत महाराष्ट्रासाठी 5 मोठ्या गॅरंटी देण्यात आल्या. या सभेत शरद पवार यांनी 3 लाख रुपयापर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची देखील घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसोबतच इतर विकासाच्या मुद्द्यावरही दोन्ही आघाडीमध्ये चुरस आहे. फडणवीस आणि विरोधकांवर टीका करतानाच काँग्रेसने सत्तेत आल्यास राज्यातील विविध कल्याणकारी योजना बंद पाडण्याचा इशारा दिला. त्यांनी विशेषतः लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत या योजनेच्या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन दिले.